हाय हॅलो नमस्कार, मी मोक्षदा स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। दहीवडे नेहमी करत असाल, प्रत्येकाची दहीवडी करण्याची पद्धत ही वेगळी असते। माझी पद्धत तुम्हाला इथं मी दाखवणार आहे। दहीवडे सॉफ्ट होण्यासाठी कुठला पदार्थ वापरायचा, दही किती वेळ मुरू द्यायचं आणि त्यानंतर दहीवडे चटपटीत होण्यासाठी त्याचा स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर दहीवड्यासाठी वापरात येणाऱ्या उडीद डाळीविषयी, ती आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी, एनर्जी लेवल वाढवणारी, पचन संस्थेला मदत करणारी, हृदय आणि हाडे मजबूत करणारी, त्याचप्रमाणे वेट लॉस मध्ये आपण ही उडीद डाळ ॲड करू शकता। शुगर लेवल मेंटेन करून उडीद डाळ आपल्याला शरीरासाठी खूप उपयुक्त अशी गुणधर्म देत असते। तर अशा गुणधर्मयुक्त उडीद डाळीची रेसिपी आपण आज बनवणार आहोत, उडीद डाळीचे दहीवडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। खूप जण दहीवडे बनवताना मूग डाळ आणि उडीद डाळ वापरतात, पण मूळची जी दहीवड्याची टेस्ट आहे ती त्यामुळे बिघडते। उडदाच्या डाळीचा जो खमंगपणा आहे तो कुठल्याही डाळीमध्ये येणार नाही, त्यामुळे मी इथं फक्त उडीद डाळ वापरलेली आहे। अर्धा किलो होईल उडीद डाळ मी 3-4 तास भिजवलेली आहे। आता ही 3-4 तास भिजवलेली उडदाची डाळ त्यामध्ये पाणी काढून एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात। आता ही भिजलेली उडीद डाळ 4-5 हिरव्या मिरच्या घालून थोडीशी जाडसर वाटून घ्या। वाटलेल्या डाळीत 5-6 चमचे पाणी घालून अगदी फाईन पेस्ट न करता रवाळ अशी हाताला लागली पाहिजे अशा प्रकारे डाळ वाटून घ्या। वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घ्या। आता ह्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं। बेसनाने वडे तेलात टाकल्यानंतर पीठ भिजून वाटलेल्या डाळीला एक प्रकारचं बाइंडिंग मिळेल आणि वडे तमाशे फुगतील। त्याचबरोबर ते दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो वड्यांना स्पॉन्जीनेस येतो ते वडे ॲब्सॉर्ब करतील आणि चवदार बनतील। आता हे सर्व एकाच डायरेक्शननं कमीत कमी 5 ते 10 मिनिट फेटून घ्या। पीठ मस्त फुलून येईल पहा। 5 मिनिटांनी पीठ कलर बदलायला लागलेला आहे आणि हलकं झालेलं आहे। पीठ फेटल्यानंतर 5 मिनिट रेस्ट करायला ठेवू, तोपर्यंत आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे। पाणी तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये 1 ग्लास पाणी, त्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट, हिंग चिमूटभर आणि साखर टाकून मिक्स करून घ्या। पाणी आपलं तयार आहे। हे पहा पीठ किती मस्त झालेलं आहे, अगदी हाताला सॉफ्ट लागत आहे। गरम केलेल्या कढईतील तेलामध्ये एका बाजूने हातामध्ये पाणी लावायचं आहे आणि पीठ हातामध्ये अशा प्रकारे एका साईडने घ्यायचं आहे, मधून घ्यायचं नाही। एका साईडने पीठ जर घेतलं तर व्यवस्थित गोल आकारात आपल्याला वडे बनवता येतील। हाताला पाणी लावून अशा प्रकारे वडे तेलात सोडा। वडे तळाला कधी चिटकतात, उलटता येत नाहीत, प्रॉपरली निघत नाहीत। त्याकरता एक टिप्स आहे, तेलामध्ये चिमूटभर मीठ टाका, म्हणजे वडे चांगले लगेचच्या लगेच तेलामधून खाली न चिटकता सुटतील। गॅस मीडियम टू लो ठेवा। सर्व वडे एकसारख्या रंगात तळून घ्या। कसे मस्त फुगलेत आणि कलर पहा किती सुंदर आलाय। थंड झाल्यानंतर सर्व वडे पाण्यात टाकून अर्धा तास तरी ठेवा, म्हणजे पाणी मुरून वडे फुलून येतील। वडे पाण्यामध्ये मुरतात तोपर्यंत आपल्याला इथं दही बनवायचं आहे। अर्धा लिटर दही, 5-6 चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून विस्कच्या साह्याने चांगले फेटून घ्या, त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। दही गोड करा तरच वडे मस्त लागतील। आता दही फेटून झालेलं आहे आणि पाण्यामध्ये वडे पण व्यवस्थित मुरलेले आहेत, तर एक वडा दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला दाबून घेऊन त्याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि सर्व वडे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। आणि पाणी काढलेले वडे एका सर्विंग बाउलमध्ये घेऊन आपल्याला हे अरेंज करून घ्यायचे आहेत। एका पाठोपाठ एक अशा प्रकारे वडे ठेवून त्याच्यावर पांढरे शुभ्र गोड दही, पुदिन्याची चटणी, चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि चिंचेची आंबट गोड अशी चटणी आणि त्यावर बारीक अशी पिवळ्या कलरची शेव, किती सुंदर दिसते पहा। वडा, दहीवडा टाकून सर्व करा। आहे ना एकदम परफेक्ट रेसिपी। लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। वडे तळताना आपण एका हाताने व्यवस्थित गोल करा आणि हाताला नक्की पाणी लावा आणि पीठ एकदम स्मूथ वाटून घ्या।
पीठ स्मूथ झाले तरच वडे स्पॉन्जी होतात, म्हणजे ते फर्मेंटेशनची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जाते आणि वडे फुगवतात आणि पाण्यामध्ये मस्त मुरू देतात. पाण्यामध्ये वडे जर मुरले तरच वडे व्यवस्थित आणि छान लागतात आणि दही पण ॲब्सॉर्ब करून घेतात. तर अशा प्रकारे दहीवड्याची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.